जेवणाची चव वाढवतो बघा हा खुडा. अतिशय चविष्ट असा लागतो आणि भाजी जरी एखाद्या वेळेस नसली ना तरी सुद्धा आपण हा ठेचा घेऊन अगदी पोटभर जेवण करू शकतो. असा एकदम छान असा चवीचा आपण खुडा बनवलेला आहे. रेसिपी नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीचा वऱ्हाडी ओल्या मिरचीचा ठेचा कसा करायचा ते बघायचं आहे. त्यासाठी बघा मी 60 ते 70 ग्रॅम मिरची स्वच्छ अशी धुवून घेतली आणि कोरडी करून घेतलेली आहे. ही ओली लाल मिरची आहे आणि यासाठी आपल्याला साहित्य अगदी थोडंसं लागणार आहे बघा. धने घेतले मी 1 चम्मच आणि लसूण जरा जास्त लागतो. याची चव म्हणजे खूप छान लागते, त्यासाठी लसूण जास्त घ्यायचा आहे. तर मोठी 1 गड्डी मी घेतली इथे लसणाची आणि कढीपत्ता पण मी धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे 2 काड्या आणि थोडंसं जिरं घेतलं आहे अर्धा चम्मच आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि तेल लागेल आपल्याला. इकडे कढई ठेवली मी तापायला. आता तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये. सगळ्यात आधी आपल्याला मिरची भाजून घ्यायची. 1 पळी तेल घातलं आहे आणि आता ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. गॅस मिडियम करायचा आहे मिरची भाजताना, म्हणजे मिरची छान अशी भाजली जाते आणि उडत पण नाही. मिरच्या बघा छान भाजल्या गेल्या. अगदी असे डाग पडेपर्यंत मिरची भाजून घ्यायची आपल्याला. काढून घेऊ आपण ही. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला धने भाजून घ्यायचे. धने थोडेसे परतले का जिरं टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. हे थोडंसं असं भाजून घेऊ खमंग असं. आणि आता कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. 1 मिनिटभर परतवून घेऊ हे सर्व साहित्य आपलं छान असं परतलं गेलं. आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि ह्याच मिरचींमध्ये आता हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे आता सर्व साहित्य आपण जे भाजून घेतलं आहे ना, तर याला आता 5 ते 10 मिनिट आपण गार करून घेऊ पूर्णपणे. बघा सर्व साहित्य गार झालं आपलं. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला जाडसर असं वाटून घेऊ. तर आता हे वाटताना आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, तर त्याऐवजी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे बघा. तर 1 पळीला कमी घातलं मी ते आणि आता वाटून घेऊ आपण जाडसर असं. बघा जाडसर असं वाटण तयार करून घेतलं आपण आणि इतका छान असा सुवास येतो आहे त्याचा, कारण आपण मस्त असे धने जिरे लसूण घातला ना, कढीपत्ता, त्याचा इतका भारी मस्त वास येतो आहे, सुवास असा. ज्या कढईमध्ये मी सर्व साहित्य भाजून घेतलं तीच कढई घेतली मी. आता परत तेल घालून घेणार आहे. 1 ते 1.5 पळी तेल घालणार आहे. तेल गरम झालेलं आहे. आता हे वाटण आपण टाकून घेऊ. छान असा वास येतोय मस्त असं. मला जरा तेल कमी वाटतंय त्याच्यामध्ये, तर थोडंसं अजून तेल घालून घेणार आहे. कारण वरून आपण जेवताना तेल घेतलं नाही घेतलं तरी चालतं. याच्यामध्ये जर आपण जास्त तेल टाकून घेतलं ना तर टिकतो सुद्धा हा. 1 महिनाभर छान असा टिकतो आणि आपण जर फ्रीजमध्ये ठेवला ना तर 2 ते 3 महिने आरामात टिकतो. त्याच्यामुळे आपण तेल जरा जास्तच घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण. आणि मिक्स करू आणि जरा असं तेल सुटेपर्यंत असा छान परतवून घेऊ. छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आपण ठेचा. बघा एकदम छान असा सुटसुटीत दिसतोय. तर याचा अर्थ छान असा आपला परतला गेलेला आहे ठेचा.
तर आता आपण वरून अगदी लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. अर्धी फोडमधून सुद्धा अर्धी घेतली आहे मी. तर तेवढा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून घेऊ. आणि गॅस बंद करून द्यायचा आहे 1 मिनिटभर परतवून. कारण लिंबाचा रस घालून आहे ना जास्त वेळ परतलं ना तर कडवट चव येते. त्याच्यासाठी गॅस लगेच बंद करायचा आहे. बघा छान असा तयार झाला आपला वऱ्हाडी ठेचा. तर आता गार करायला एका वाटीमध्ये काढून घेऊ. पूर्णपणे गार करून घ्यायचा आणि मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा. हा झणझणीत असा खुडा आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.